गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण आपला पुढचा पाठ आहे लेसन नंबर 5 गणपतीपुळे एक निसर्गरम्य स्थळ. हा पाठ काय करणार आहोत आज आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आईबाबांबरोबर किंवा शाळेच्या सहलीबरोबर नक्कीच फिरायला गेला असाल. अनेक स्थळांना तुम्ही काय केले असतील, भेटी दिलेल्या असतील. तर अशाच एका निसर्गरम्य स्थळाचं वर्णन या पाठामध्ये आज आपण पाहणार आहोत. आता हे जे गणपतीपुळे आहे, हे गणपतीपुळे काय आहे, एक तीर्थक्षेत्र देखील आहे. त्याचबरोबर हे एक प्रेक्षणीय असं निसर्गरम्य स्थळ देखील आहे. या ठिकाणी म्हणजेच निसर्गरम्य म्हणजेच काय, तर निसर्गाने नटलेलं असं एक काय आहे, स्थळ आहे. तर या पाठामध्ये गणपतीपुळे या शहराचं किंवा या ठिकाणाचं संपूर्ण वर्णन या पाठामध्ये काय केलेलं आहे, दिलेलं आहे. ज्या वेळेला तुम्हाला निबंधाला देखील असा टॉपिक दिला जातो की तुम्ही पाहिलेले प्रेक्षणीय स्थळ, असा निबंध लिहा. असाही तुम्हाला निबंध येतो, वर्णनात्मकमध्ये हा निबंध प्रकार येतो. तर त्यावेळेला या पाठाचा तुम्हाला नक्कीच काय होणार आहे, उपयोग होणार आहे. मग तुम्ही घरच्यांबरोबर किंवा शाळेच्या सहलीबरोबर नक्कीच तुम्ही फिरायला गेलेला असाल. मग या निसर्गरम्य स्थळाचं वर्णन या पाठामध्ये दिलेलं आहे. आता हे जे गणपतीपुळे आहे, हे काय आहे, तीर्थक्षेत्र देखील आहे, त्याचबरोबर एक निसर्गरम्य स्थळ देखील आहे. तर आता आपण जे अष्टविनायक तुम्हाला माहिती आहे, अष्टविनायकांची नावे, त्यामध्येच गणपतीपुळे हे काय आहे, नाव आहे. तर अष्टविनायकामध्ये जी अष्टविनायकांची नावे आहेत ती आपण सुरुवातीला पाहूया. तर मग अष्टविनायक कोणकोणत्या ठिकाणी आहेत, तर मोरगाव, सिद्धटेक, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, म्हणून ही माहिती तुम्हाला काय करते, मी सांगतेय. मोरगाव, सिद्धटेक, पाली, त्यानंतर महाड, थेऊर, लेण्याद्री, ओझर, आणि गणपती. या ठिकाणी प्रसिद्ध अशी काय आहे, प्रसिद्ध अशी गणपतीची काय आहे, मंदिरं आहेत. आणि म्हणून या 8 ठिकाणांना काय म्हटलं जातं, अष्टविनायक असं म्हटलं जातं. आणि त्याच अष्टविनायकांपैकी एक म्हणजे गणपतीपुळे. तर ही काय आहे, सगळी तीर्थक्षेत्र आहेत. परंतु गणपतीपुळे हे जे आहे, हे तीर्थक्षेत्रही आहे आणि निसर्गरम्य स्थळ म्हणून देखील ते काय आहे, प्रसिद्ध आहे. आणि या पाठामध्ये या निसर्गरम्य स्थळाचे वर्णन काय केलेले आहे, या पाठामध्ये केलेलं आहे. या गणपतीपुळ्याला निसर्गरम्य असा समुद्रकिनारा काय झालेला आहे, लाभलेला आहे. त्याचबरोबर त्याच्या आजूबाजूला देखील अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत, त्यांची माहिती सुद्धा आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. बघा, पाठ नंबर आहे 24, लेसन नंबर 5. केल्याने देशाटन, पंडित मैत्री सभेत संचार, शास्त्राभ्यास विलोकन, मनुजा चातुर्य येतसे फार. देशाटन केल्यामुळे माणसाच्या अंगी शहाणपण येते असे कवी मुक्तेश्वर म्हणतात. बघा, केल्याने देशाटन, पंडित मैत्री सभेत संचार, शास्त्राभ्यास विलोकन, मनुजा चातुर्य येतसे फार. म्हणजेच देशाटन केल्यामुळे माणसाच्या अंगी शहाणपण येते असे कवी मुक्तेश्वर काय करतात, म्हणतात. म्हणजेच डोळ्यांनी पाहून व स्वतःच्या कानांनी ऐकून मिळालेल्या ज्ञानाने मनुष्य काय होतो, हुशार होतो.
प्रवास करण्याची आवड ही मला लहानपणापासूनच आहे. बघा, लेखक काय म्हणतायत की प्रवासाची आवड ही काय आहे, मला लहानपणापासूनच आहे. प्रवास केल्यामुळे आपल्याला अनेक गोष्टींचे काय होते, ज्ञान प्राप्त होते. आपल्याला अनेक गोष्टी काय होतात, त्यामुळे माहीत होतात. मग लेखक सांगतायत की डोळ्यांनी पाहून व स्वतःच्या कानांनी ऐकून मिळालेल्या ज्ञानाने काय होतो, मनुष्य हुशार होतो. त्याला काय येते, शहाणपण येते. त्याचबरोबर त्याची बौद्धिक क्षमता देखील काय होते, वाढते. आणि लेखक सांगतात की मला लहानपणापासूनच काय आहे, प्रवासाची किंवा फिरण्याची काय आहे, आवड आहे. आपण फिरायला का जातो, तर आपल्या घरातील आपण रोजच्या धावपळीच्या युगामध्ये रोज तीच कामे करत असतो. परंतु आपण सुट्टीमध्ये, दिवाळीची सुट्टी असेल किंवा मे महिन्याची सुट्टी असेल, या सुट्ट्यांमध्ये तुम्हीसुद्धा तुमच्या आईबाबांबरोबर अनेक ठिकाणांना काय केल्या असतील, भेटी दिलेल्या असतील. या रोजच्या आपल्या धावपळीच्या जगापासून थोडंसं ताणतणावापासून मुक्तता आपल्याला मिळावी किंवा ते ताणतणाव थोडेसे दूर व्हावेत, त्यातून आपल्या मनाला शांती मिळावी, यासाठी आपण काय करत असतो, फिरायला जात असतो. आणि त्यामुळे आपण काय होतो, तर फ्रेश होतो आणि पुन्हा आपल्या कामाला सुरुवात करतो. मग लेखक काय सांगतात की प्रवास करण्याची ही जी आवड आहे ती मला काय होते, लहानपणापासूनच होती. दरवर्षी 4 दिवस मुंबईच्या या गजबजाटातून बाहेर जायचेच आणि ताजेतवाने होऊन पुन्हा कामाला यायचे. मी आत्ताच सांगितलं की आपले जे रोजचे जे डेली रुटीन आहे, या रुटीनपासून आपल्याला थोडासा चेंज मिळावा, आपण त्या ताणतणावांपासून थोडीशी आपल्याला मुक्तता मिळावी, म्हणून आपण काय करतो, तर फिरायला जातो किंवा फिरायला जाण्याचे बेत आपण सुट्ट्यांमध्ये नेहमीच आखतो. मग लेखक सांगतायत की मी मुंबईत राहत असतो. मुंबईत तर आपल्याला माहीत आहे की किती गर्दी असते आणि या गजबजाटातून बाहेर जायचे म्हणजेच कुठे, तर फिरायला जायचे आणि मग ताजेतवाने होऊन पुन्हा काय करायचे, कामाला लेखक सुरुवात करायचे. हा बाबांचा निश्चय असतो. म्हणजे त्याचे बाबा पण ठरवत होते आणि कुटुंबासोबत ते काय करायचे, नेहमीच सुट्ट्यांमध्ये फिरायला जायचे. यंदाही उन्हाळ्याची सुट्टी लागल्यावर आईबाबांनी शनिवार रविवारला जोडून 4 दिवसांची सुट्टी घेतली आणि आम्ही सर्वजण आमच्याच गाडीने गणपतीपुळ्याला जायला निघालो. बघा, सुट्टी म्हणजे काय, रजा. सुट्टी म्हणजेच काय, रजा. मग लेखकाच्या वडिलांनी काय केली, तर शनिवार रविवारला जोडूनच 4 दिवसांची काय घेतली, सुट्टी घेतली आणि सर्वजण गाडी काढून कुठे निघाले, गणपतीपुळ्याला जायला निघाले. पुळे हे ठिकाण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात आहे. बघा, पुळे हे जे ठिकाण आहे ते कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. तेथील गणपतीच्या देवस्थानामुळे आज ते ठिकाण गणपतीपुळे म्हणून ओळखले जाते. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की अष्टविनायकांपैकीच गणपतीपुळे हे काय आहे, ठिकाण आहे. या 8ही ठिकाण, ही जी अष्टविनायकांची मंदिरं या ठिकाणी आहेत, या 8 ठिकाणी आहेत आणि म्हणूनच या सगळ्यांना काय म्हटलं जातं, अष्टविनायक म्हटलं जातं. आणि त्यातीलच एक ठिकाण म्हणजे गणपतीपुळे. मग हे जे पुळे हे ठिकाण आहे ते कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. तेथील गणपतीच्या देवस्थानामुळे आज ते ठिकाण गणपतीपुळे म्हणून ओळखले जाते. आजवर लोक तेथे जात ते गणपतीच्या दर्शनासाठी, पण आता ते पर्यटनाचे स्थळ झाले आहे. म्हणजे तीर्थक्षेत्र तर ते आहेच, गणपतीचं मंदिर त्या ठिकाणी आहे, पण गणपतीच्या देवस्थानामुळे ते प्रसिद्ध तर आहेच, परंतु आता ते पर्यटन स्थळ म्हणूनही प्रसिद्ध आहे. निसर्गरम्य समुद्रकिनारा लाभलेले हे गाव आहे. समुद्रालाच दुसरा समानार्थी शब्द आहे सागर. समुद्र म्हणजेच काय, सागर.
बघा, या ठिकाणाला, या गणपतीपुळ्यालाच निसर्गरम्य असा समुद्रकिनारा लाभलेला आहे. हे गाव किनाऱ्याला लागूनच सुमारे 300 फूट उंचीची व 1 किलोमीटर परिघाची टेकडी आहे. या टेकडीच्या पायथ्याशी समुद्राकडे तोंड करून पश्चिम दिशेला गणपती मंदिर आहे. बघा, जर तुम्ही कधी गेला असेल तर समुद्र किनाऱ्यावरच जवळच तिथे काय आहे तर गणपतीचे मंदिर आहे. या निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्याला लाभलेलं हे गाव आहे आणि या किनाऱ्याला लागूनच सुमारे 300 फूट उंचीची आणि 1 किलोमीटर परिघाची काय आहे टेकडी आहे. टेकडीच म्हणजे काय, छोटा डोंगर. टेकडी म्हणजे काय, छोटा डोंगर, लहान डोंगर, त्याला काय म्हटलं जातं, टेकडी. मग या टेकडीच्या पायथ्याशी समुद्राकडे तोंड करून पश्चिम दिशेला गणपतीचे काय आहे मंदिर आहे. खरोखर मलाही त्या स्थानाचे आकर्षण वाटते, ते या नयनरम्यतेमुळेच. जर कधी तुम्हाला योग आला तर तुम्ही नक्कीच या ठिकाणाला जाऊन भेट देऊन या. या समुद्रकिनाऱ्यावरच भव्य असं गणपतीचं सुंदर मंदिर आहे. लेखक सांगतायत की खरोखर मला देखील या स्थानाचे काय वाटले, आकर्षण वाटले. ते कशामुळे तर समुद्रकिनारा लाभल्यामुळे. तेथील गणपती एका डोंगरात स्थानापन्न झाला आहे. त्यामुळे गजाननाला प्रदक्षिणा घालायची म्हणजे भक्तांना संपूर्ण डोंगर पादाक्रांत करावा लागतो, म्हणजे संपूर्ण डोंगराला फेरी मारून यावी लागते. इतक्या उंचीवरून डोंगरावर एक प्रदक्षिणा घालताना भोवतालच्या सृष्टीचे विशाल रूप दिसते. म्हणजे जेव्हा प्रदक्षिणा घालतात तेव्हा आजूबाजूचा सुंदर परिसर आपल्याला काय करता येतो तर पाहता येतो. त्या विशाल सृष्टीचे दर्शन आपल्याला प्रदक्षिणा घालताना होते. डोंगरावर मोठमोठ्या वृक्षांप्रमाणेच लहान लहान झुडपेही आहेत. कुठेतरी एखाद्या 1.5-2 फुटी रोपावर अतिशय सुंदर बारीक फुलेही दिसतात. बघा, फुलालाच फुले म्हणजेच काय, फ्लॉवर, त्यालाच समानार्थी शब्द काय, सुमन, पुष्प. लेखक सांगतायत की ज्यावेळी आपण त्या गणपती मंदिराला प्रदक्षिणा घालतो त्यावेळेला आजूबाजूचा निसर्ग आपल्याला काय होतो, त्याचं सौंदर्यसुद्धा पाहता येतं. मग या ठिकाणी डोंगरावर मोठमोठ्या वृक्षांप्रमाणेच लहान लहान झाडेही, झुडूप म्हणजेच काय तर लहान झाड, त्याला काय म्हटलं जातं, झुडूप असं म्हटलं जातं. मग ती झुडपेही आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर 1.5-2 फुटी रोपांवर अतिशय सुंदर अशी बारीक बारीक फुले आलेली आपल्याला दिसतात. बघा, तुमच्या पेज नंबर 24 किंवा पान नंबर 24वर गणपतीचं मंदिर दाखवलेलं आहे. हे आहे गणपतीपुळ्याचं प्रसिद्ध असं गणेश मंदिर. मग या उंच गडावरून खालच्या झाडीतील गावे लहान लहान चित्रांसारखी दिसतात. बघा, उंच गडावरून म्हणजे जेव्हा आपण त्या टेकडीवर, जेव्हा डोंगरावरून गणपतीच्या मंदिराला प्रदक्षिणा घालू त्यावेळेला आपल्याला आजूबाजूचं निसर्ग सौंदर्यसुद्धा पाहता येतं. त्या ठिकाणी मोठमोठे वृक्ष तर आहेच, त्याचबरोबर लहान लहान झुडपेही आहेत. आणि या लहान लहान झुडपांवर किंवा या छोट्या छोट्या झाडांवर सुद्धा डोंगरावर काय झालेली आहेत, अनेक फुलं बहरलेली आपल्याला दिसतात. मग उंच गडावरून खालच्या झाडीतील गावे ही लहान लहान चित्रांसारखी दिसतात. बघा, जेव्हा आपण उंच ठिकाणी जातो त्यावेळेला खाली पाहिल्यानंतर त्या ठिकाणचं दृश्य हे आपल्याला माहीत आहे की कशा प्रकारे दिसतं. मग उंच गडावरून लेखक जेव्हा खाली पाहतात तेव्हा त्या खालच्या झाडीतील गावे ही कशी दिसतात लेखकाला, लहान लहान चित्रांसारखी दिसतात. आणि माणसे ही तर कशी दिसतात, ठिपक्यांसारखी वाटतात. ठिपके म्हणजे काय, डॉट. ठिपका म्हणजे काय,
आपण असा डॉट देतो की नाही, त्याला काय म्हटलं जातं, ठिपका. तर मग या डॉट सारखी ती काय दिसतात, तर ही झाडे आपल्याला माणसे ही आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. त्या डोंगरांवर रंगीबेरंगी पक्षी स्वच्छंदपणे विहार करत असतात. बघा, लेखक जेव्हा उंच गडावरून खालच्या झाडीकडे पाहतात तेव्हा ती गावे लेखकाला लहान लहान चित्रांसारखी भासतात आणि माणसे ही लेखकाला ठिपक्यांसारखी दिसतात. त्या डोंगरावर रंगीबेरंगी पक्षीसुद्धा स्वच्छंदपणे विहार करताना दिसतात. पक्ष्यांच्या आवाजातील विविधता मला प्रथम त्या ठिकाणी लक्षात आली. म्हणजे निसर्ग सौंदर्याने नटलेलं हे काय आहे, गणपतीपुळे हे एक काय आहे, ठिकाण आहे. मग लेखक सांगतायत की जेव्हा आम्ही उंच ठिकाणाहून खाली पाहतो त्यावेळेला लेखकाला ही गावे माणसे ही कशाप्रमाणे भासतात, त्याचबरोबर त्या ठिकाणी अनेक प्रकारचे पक्षी हे स्वच्छंदपणे म्हणजेच काय, मुक्तपणे विहार करताना दिसतात. स्वच्छंदपणे म्हणजेच मुक्तपणे, स्वतंत्रपणे, आनंदी मनाने हे रंगीबेरंगी पक्षी काय करत असतात, तर इकडे तिकडे विहार करत असतात. विहार करणे म्हणजेच काय, फिरणे. विहार करणे म्हणजेच काय, तर फिरणे. आकाशामध्ये हे पक्षी स्वच्छंदपणे विहार करत असतात आणि या पक्ष्यांच्या आवाजातील विविधता लेखक सांगतात की पहिल्यांदाच मी या ठिकाणी अनुभवली. कारण त्या ठिकाणी अनेक पक्षी येत होते आणि त्यांचा किलबिलाट, या पक्ष्यांचा आवाज लेखकाच्या कानी पडत होता आणि त्यांच्या आवाजामध्ये असणारी विविधता लेखकाने प्रथमच त्या ठिकाणी अनुभवली. प्रदक्षिणा पूर्ण करून खाली उतरलो तो निळ्या अथांग सागराने स्वागत केले. बघा, लेखक सांगतायत की प्रदक्षिणा घातल्यानंतर, प्रदक्षिणा म्हणजेच काय, तर संपूर्ण मंदिराला फेरी मारून येणे, यालाच काय म्हटलं जातं, तर प्रदक्षिणा म्हटलं जातं. मग प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर लेखक जेव्हा खाली आले तेव्हा लेखक सांगतायत की निळ्या अशा अथांग सागराने माझे काय केले, स्वागत केले. सागराच्या त्या विशाल रूपाने, अथांग म्हणजेच काय, विशाल, सागराच्या त्या अथांग विशाल रूपाने मी मोहित झालो. म्हणजे जसं काही मी त्या सागराच्या, त्या समुद्राच्या प्रेमातच पडलो असं लेखक म्हणतायत. सागराच्या त्या विशाल रूपाने मी मोहित झालो. छत्रपती शिवाजीराजे यांचे प्रधान अण्णाजी दत्तो यांनी देवळाचा गाभारा बांधून घेतला. अनेक थोर लोकांनी त्या गणेशाची उपासना केली. भगवान परशुरामांनी चिपळूण जवळ परशुराम क्षेत्र निर्माण केले. उपासनेसाठी गणपतीचे अस्तित्व असावे म्हणून प्रार्थना केली. त्यामुळे हा स्वयंभू गणपती प्रकट झाला अशी आख्यायिका आहे. आख्यायिका म्हणजेच काय, दंतकथा. बघा, आख्यायिका म्हणजेच काय, दंतकथा. लेखक सांगतात की प्रदक्षिणा घालून मी जेव्हा खाली आलो तेव्हा समोरच निळाशार समुद्र मी पाहिला आणि तो समुद्र पाहून मी काय झालो, मोहित झालो, भारावून गेलो. जसं काही मी त्या समुद्राच्या प्रेमातच पडलो असं ते सांगतायत. त्याचबरोबर तेथील असणारी दंतकथा किंवा आख्यायिका त्यांनी सांगितली आहे. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज माहीत आहेत, त्यांचे जे प्रधान होते अण्णाजी दत्तो यांनी काय केलेलं आहे, तर देवळाचा गाभारा बांधून घेतलेला आहे. अनेक थोर लोकांनी या गणेशाची काय केलेली आहे, उपासना केलेली आहे. भगवान परशुरामांनी चिपळूण जवळ परशुराम क्षेत्र निर्माण केलेले आहे. उपासनेसाठी गणपतीचे अस्तित्व असावे म्हणून त्या ठिकाणी काय केली जाते, प्रार्थना केली जाते. त्यामुळे स्वयंभू गणपती प्रकट झाला अशी आख्यायिका त्या ठिकाणी आहे. म्हणजे
या सगळ्यांनी देवळाचा म्हणजे अण्णाजी दत्तो यांनी देवळाचा गाभारा तर बांधलाच, त्याचबरोबर अनेक थोर लोकांनी या ठिकाणी गणेशाची उपासना केली. भगवान परशुरामांनी चिपळूणजवळ परशुराम क्षेत्र निर्माण केले. हे सगळं काय आहे, खरं आहे. त्यामुळेच हा गणपती हा स्वयंभू असावा, यामुळे त्या ठिकाणी गणपती काय झालेला आहे, प्रकट झाला आहे, अशी आख्यायिका किंवा अशी दंतकथा त्या लोकांमध्ये आहे. ही कथा कर्णोकर्णी पसरली. कर्णोकर्णी म्हणजेच काय, कानोकानी, म्हणजे प्रत्येकाला माहीत झाली. कर्णोकर्णी म्हणजेच काय, कानोकानी. मग त्या ठिकाणी स्वयंभू गणपती प्रकट झाला असावा, अशी त्या ठिकाणी काय आहे, दंतकथा आहे किंवा आख्यायिका आहे. मग ही कथा सर्वत्र लोकांमध्ये काय झाली, पसरली आहे किंवा सगळ्याला ती काय आहे, माहीत आहे. त्यामुळे या जागेला एक प्रकारचे देवत्व प्राप्त झालेले आहे. देवत्व म्हणजेच काय, देवपण त्याच जागेला काय झालेलं आहे, आलेलं आहे. अशा स्वरूपाची ही काय आहे, कथा आहे. देवत्व म्हणजे काय, देवपण. बघा, देवत्व म्हणजे देवपण, व त्या जागेला देवत्व प्राप्त झालेलं आहे. गणपतीपुळेपासूनच 20-25 किलोमीटर अंतरावर जयगड बंदर आहे. बघा, आता गणपतीपुळेचं मंदिराचा परिसर किंवा मंदिराच्या आजूबाजूचं मंदिराला प्रदक्षिणा घातल्यानंतर त्या ठिकाणाहून दिसणारं दृश्य हे लेखकाने वर्णन केलेलं आहे. त्यानंतर लेखकाने तेथील आख्यायिका किंवा त्या ठिकाणी असणारी दंतकथासुद्धा आपल्याला सांगितलेली आहे. आता गणपतीपुळ्यापासून थोड्या अंतरावर आणखी कोणती पर्यटन स्थळं आहेत ती आपल्याला सांगितलेली आहे. याच्यावर सुद्धा तुम्हाला पुढे काय केला जातो, तर प्रश्न विचारला जातो. त्यामुळे गणपतीपुळ्यापासून 20-25 किलोमीटर अंतरावर जयगड बंदर आहे. बघा, जयगड बंदर. बघा, समुद्रकिनाऱ्यावर जी माल वाहतूक होते जहाजामधून, मग या माल वाहतुकीचं ठिकाण त्याला सांगितलं जातं तर बंदर असं म्हटलं जातं. मग जयगड नावाचं बंदर या गणपतीपुळ्यापासूनच 20-25 किलोमीटर अंतरावर आहे. येथे जिंदाल कंपनीचा वीज निर्मिती प्रकल्प आहे. बघा, या ठिकाणी जिंदाल नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीचा वीज निर्मितीचा प्रकल्प आहे. शिवकालीन किल्ला आहे. बघा, काय काय आहे, जयगड बंदर आहे, जिंदाल कंपनीचा वीज निर्मिती प्रकल्प आहे, त्याचबरोबर शिवकालीन किल्ला आहे. जिंदाल कंपनीचा वीज निर्मिती प्रकल्प, शिवकालीन किल्ला आहे, त्याचबरोबर कर्णेश्वर मंदिर आहे, ब्रिटिशकालीन लाईट हाऊस आहे. बघा, कर्णेश्वर मंदिर. त्याचबरोबर ब्रिटिशकालीन म्हणजे ब्रिटिशांच्या काळातील ब्रिटिशकालीन लाईट हाऊस आहे. बघा, ही जी ठिकाणं आहेत ही गणपतीपुळ्यापासून आपल्याला आणखी काही पर्यटन स्थळं ही पाहता येणार
आहेत किंवा लेखकाने ती पाहिलेली आहेत, त्यांचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. कर्णेश्वर मंदिर ब्रिटिशकालीन हाऊसही आहे. जयगडापासून परतीच्या मार्गावर खंडाळा गावापासून पुढे मुख्य रस्त्यापासून आत जाणाऱ्या रस्त्यावर कोजीसरे फाटा लागतो. तेथे पुरातन लक्ष्मी केशव मंदिर आहे. पुरातन लक्ष्मीचे केशव मंदिर. पुरातन म्हणजे काय? जुने. बघा, पुरातन म्हणजे काय? जुने किंवा पूर्वीच्या काळात. लक्ष्मीचे काय आहे? केशव मंदिर आहे. लक्ष्मी केशव मंदिर आहे. मंदिरातील मूर्ती सुंदर कोरीव काम केलेली आहे. 12ही महिने वाहणारा थंडगार पाण्याचा झरा आहे. हे पाणी अत्यंत शुद्ध आहे. बघा, जयगडापासून परतीच्या मार्गावर खंडाळा गावापासून ते मुख्य रस्त्यापासून आत जाणाऱ्या रस्त्यावर जो कोजीसरे नावाचा फाटा लागतो. फाटा म्हणजेच काय? त्या ठिकाणी दुसरं म्हणजे ज्या ठिकाणी एक मुख्य रस्ता आणि त्याला लागूनच दुसरा रस्ता असतो त्याला म्हटलं जातं फाटा. मग कोजीसरे फाटा लागतो त्या ठिकाणी पुरातन असे लक्ष्मीचे केशव मंदिर आहे. आणि या मंदिरातील लक्ष्मीची मूर्ती ही अतिशय सुंदर अशी कोरीव काम केलेली ती काय आहे? मूर्ती आहे. या ठिकाणी 12ही महिने वाहणारा थंडगार पाण्याचा झरा आहे. हे पाणी पिण्यासाठी अत्यंत काय आहे? शुद्ध आहे. अशा प्रकारे गणपतीपुळे आणि त्याचबरोबर त्याच्या आजूबाजूला असणारा परिसर आपण काय केलेला आहे? पाहिलेला आहे. बघा, आजूबाजूला गणपतीपुळ्यापासून 20-25 किलोमीटर अंतरावर ही ठिकाणं आहेत. काय काय आहेत ते आपण पुन्हा एकदा पाहूया. जयगड बंदर, शिवकालीन किल्ला, त्याचबरोबर जिंदाल कंपनीचा वीज निर्मितीचा प्रकल्प या ठिकाणी आहे. तसेच कर्णेश्वर मंदिर आहे. ब्रिटिशकालीन लाईट हाऊस आहे, म्हणजे ब्रिटिश काळातील लाईट हाऊस त्या ठिकाणी आहे. लक्ष्मी देवीचे लक्ष्मी केशव मंदिर त्या ठिकाणी आहे. अशा प्रकारे मंदिर तर आहेच, त्याचबरोबर या मंदिराला लागलेला भव्य असा विशाल असा समुद्रकिनारा आहे. आणि त्याचबरोबर त्याच्या आजूबाजूचा परिसर सुद्धा आपल्याला पाहण्यासारखा आहे. अशा प्रकारे लेखकाने या पाठामध्ये गणपतीपुळे या ठिकाणाचे संपूर्ण वर्णन अतिशय छान शब्दामध्ये केलेलं आहे. तर अशा प्रकारे आज आपण हा गणपतीपुळे हा पाठ काय केलेला आहे? अभ्यासलेला आहे आणि तो तुम्हाला नक्कीच समजला असेल. थँक्यू.